नमस्कार मंडळी, आपण पाहत आहोत कोराई माता बैलगाडा शर्यत घाट कुरावंडे मावळ. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव सांगा तुमचं. रंगनाथ ज्ञानेश्वर सावंत, उर्षे मावळ. वर्ष मावळ. आपल्या बैलाचं नाव काय? देवा. देवा. हा. आज दादा देवा कोणाबरोबर धावला? सरजा बरोबर. सरजा कुठला? मारुती शितोळे. शितोळेंचा सरजा. हो. दादा किती मध्ये आली गाडी? गाडी पहिल्याच झाली 13-19 आली. गाडी आज ड्रायव्हर कोण होता? सागर शेडगाराडे. घराडे होते. हा, हिंदकेसरी सागर शेडगाराडे. अच्छा. आणि सुट्टी मेकर कोण होता? सुट्टीमेकर संतोष शेठ बांगरे, साईनाथ थरपुडे. अच्छा, हे दोघं होते का? हो. दादा, आपला बैल गेल्या 2 वर्ष या मावळच्या सेकंदाच्या घाटावर धावतोय. हो. बैल आपल्या खरेदी कुठली आहे दादा ही? खरेदी बारीक वासर आणली होती आपण. अच्छा. आता किती वय जाते बैल? बैल जुळलाय. जुळलाय. हो. याच्याबरोबर दुसरा कुठला बैल घरी असतो? आपला घरचा सुलतान म्हणून, हिंदकेसरी सुलतान. हा, हिंदकेसरी सुलतान. दादा, ह्या वर्षाचा कितवा गुलाल आहे हा? चौथा पाचवा गुलाल आहे. 4-5 गुलाल. बैल सेकंदाच्या घाटावर धावतो. सेकंदाला, बिनजोडला, गाठाला ऑलराऊंडर आहे. अच्छा. गटाला गुलाल आहे का? गाठाचे पण गुलाल आहेत. आहे का गुलाल? अजून बिनजोड किती झाले आता? बिनजोडच्या चांगल्या टॉपच्या मुंबईमध्ये जाऊन गाड्या मारल्या आपण. अरे वा. हो. दादा, बैल मारतोय का आपला? हा, बैल बांधलेला असला धावतोय, जवळ झाले की मग काय नाही करीत. गोठ्यावर गोट्या थोडा धावणीवर मारतो ना. मारतो का? हो. बैलाचं या नियोजन कोण करतं शर्यती? नियोजन आम्ही 3-2-4 माणसं, सागर गारडे, संतोष भांगरे, साईनाथ थरपुडे, ऋषिकेश सातकर आणि मी स्वतः. तुम्ही स्वतः करता हो. नियोजन? बैल आता सध्या तुमच्या स्वतःच्या नियोजनात हा, स्वतःच्या नियोजन. टॉपच्या कुठल्या बैलाबरोबर धावला? हो, आता बरेच बैल आता एवढं सांगताय ना, एवढे बैल आहेत. हो, काय आपली शक्यतो नाही, घरची गाडी पळवतो आम्ही. अच्छा. हो. तरी पण एखादा म्हणजे टॉपचा बैल? कटाई टोल नाक्याचा सोन्या, आपला सोनार पाड्याचा 3 नंबरचा सोन्या. परत तुम्हाला सांगतो काजू बैल आहे, कराडचा काजू बैल संघ. मुंबईचा श्रीखंड्यांचा मोन्या म्हणून बैल आहे, तात्या म्हणून बैल आहे. आदेवाल्यांचा पिस्तूल. अच्छा. मावळ मधल्या सेकंदाच्या घाटावरच्या कुठल्या टॉपच्या बैल? शेकाला बहुतेक बैलांना संघ पळवलं, पण शक्यतो आपण घरचीच गाडी पळवतो. आपला देवा सुलतान म्हणून आपला चिंडू होता एक, तो गेल्या वर्षी मिळाला पाठीमागं. आजारी होता थोडा. दादा, आवडीचे ठाकूर नाही का? हा, बोला. नाग्या म्हणून बैल आहे, त्या नाग्या संघ पळवला. ह्या वर्षाचा टॉपचा म्हणजे कुठला पेहरा वाटला तुम्हाला ह्या वर्षी? या वर्षी आता ही घरची गाडी आपली पळवतो. आजच्याला सर्जा टाकला होता. सर्ज टाकला. सुट्टीला कसा आहे बैल? सुट्टीला एक माणसं असा उभा राहतो, एकदम हलका. अच्छा. पुढे थांबतो का? पुढे मानाने जिथं ड्रायव्हर निवडले की जागे उभा, हलणे नाही चालणे नाही, काय नाही, एवढं शांती. बैल कुठल्या खांदी धावतो दादा? दोन्ही खांदी पळतो, पण उजवा खांद फिक्स आहे त्याचा. बरं, आता तुम्हाला पुढच्या कुठल्या टॉपच्या बैलावर पाळण्याची इच्छा आहे? नाही, नका आता इच्छा दाखवून काय होतं, समोरच्या जागे करण्यापेक्षा इच्छा नाही ठेवायची. आता त्यांची इच्छा आपल्या संग पळण्याची वेळ झाली पाहिजे. अच्छा. दादा, तुम्ही आज कोराई माता बैलगाडा शर्यत घाटावर आलात. आज तुमची गाडी पहिल्याच झाली. हो. गुलालाचे मानकरी आहात तुम्ही. हो, बरोबर. तुम्हाला पुढच्या फायनलसाठी मावळ मातीकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. राम राम. रामकृष्ण. रामकृष्ण. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.